केली धन्यवाद देतो आणि यानंतर मी आमंत्रित करतोय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे स्टार प्रचारक आदरणीय श्रीरामजी मुंडे साहेबांना विनंती करतो की आपण आजच्या या सभेला संबोधित करावं। आज आपल्या या आष्टी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अर्थात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार तुमच्या आमच्या हक्कासाठी सतत महाराष्ट्रभर आंदोलन करून आपला हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे आपले महबूबाई शेख यांच्या प्रचार सभेच्या निमित्तानं थोड्याच वेळामध्ये उपस्थित होणारे आपल्या सर्वांचे दैवत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्व मित्र पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि नेते मंडळी, मित्रो, आपण अनेक वर्षापासून पाहताय या महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारचं राजकारण चालू आहे। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच फोडाफोडीचं आणि तोडातोडीचं राजकारण करण्याचा प्रताप या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केलेला आहे। खरं तर आपण आजपर्यंत पाहिलं या महाराष्ट्रामध्ये तर देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चोऱ्या दरोडे होतात। चोरीला काय जातं? मौल्यवान दागिने चोरीला जातात, आपला पैसा चोरीला जातो, महागड्या वस्तू चोरीला जातात। पण मित्रो, या देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच माननीय उद्धव ठाकरे साहेबांचा बाप चोरीला गेला, माननीय पवार साहेबांचा पक्ष चोरीला गेला, पवार साहेबांचं चिन्ह चोरीला गेलं, उद्धव साहेबांचं चिन्ह चोरीला गेलं। म्हणजे या महाराष्ट्रामध्ये फक्त सोनं नाणं नाही तर लोकांचा बाप आणि पक्ष सुद्धा चोरण्याचं काम आणि चोरणारी टोळी या महाराष्ट्रामध्ये सक्रिय झालेली आहे। या चोराचोरी आणि फोडाफोडी करणाऱ्या टोळीला त्यांची जागा दाखवण्याची वेळ या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला आलेली आहे। मित्रो, आपल्या आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघामध्ये देखील अशाच प्रकारच्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात झपाट्याने वाढलेली आहे। आपल्या मतदारसंघातील शिरूर तालुक्यातील एक सर्वसामान्य कुटुंबातील अल्पसंख्याक समाजामध्ये जन्म घेतलेला युवक या महाराष्ट्रातील युवकांच्या रोजगारासाठी आणि महाराष्ट्रातील युवकांच्या प्रश्नासाठी सतत रस्त्यावर भांडताना आपल्याला दिसतोय। महाराष्ट्रातील तरुणांच्या हातचा रोजगार पळवून नेण्याचं काम हे सरकार करतंय। महाराष्ट्रातील अनेक उद्योगधंदे हे गुजरातच्या झोळीमध्ये टाकण्याचं काम हे सरकार करतंय। हे अडवण्यासाठी आपल्या महबूबाई शेख यांनी महाराष्ट्रावर अनेक आंदोलनं केली, पण या सरकारला काही जाग आली नाही मित्रहो। म्हणून आपल्या सर्वांना या विधानसभेच्या माध्यमातून एक निश्चय करायचा आहे, तो म्हणजे या तोडाफोडी आणि चोरी करणाऱ्या सरकारला पराभूत करून आपल्या आष्टी पाटोदा मतदारसंघातून महबूबाई शेख यांना विधानसभेमध्ये आपल्याला पाठवायचंय। मित्रो, आपण पाहतोय तरुणांच्या हाताला रोजगार नाही, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही। आज आपण नगदी पिकं पाहतोय, सोयाबीन, कापूस, या पिकांना सुद्धा भाव या ठिकाणी सरकार द्यायला तयार नाही। हमी भाव जाहीर करतोय आणि खरेदी केंद्र बंद ठेवतोय। मग हमी भाव जाहीर करून आपण माल द्यायचा कोणाकडे? म्हणजे हे सरकार फक्त दलालांच्या हिताचं सरकार आहे। मित्रांनो, आपल्याला येणाऱ्या 20 तारखेला आपल्या सर्वांचा हक्काचा उमेदवार म्हणून, आपल्या सर्वांचा हक्काचा आमदार म्हणून आपले प्रश्न सोडवण्यासाठी महबूबाई शेख यांना आपल्या विधानसभेमध्ये पाठवायचंय। आणि प्रत्येकानं आपापल्या गावामध्ये, आपापल्या वार्डामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये मी स्वतः महबूब शेख आहे, मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि मित्र पक्षाचा उमेदवार आहे, ही भूमिका आपल्याला ठेवून या ठिकाणी आपल्याला 20 तारखेला मतदान करून घ्यायचंय आणि प्रत्येकाला समजून सांगायचंय की आपली निशाणी, आपलं चिन्ह, आपल्या उमेदवाराचं चिन्ह हे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आहे। एवढं बोलून मी आपले 2 शब्द संपवतो आणि पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो की आपण सर्वांनी
20 तारखेला तुतारी धारी माणूस या पक्षाच्या चिन्हासमोरील बटन दाबून महबूब शेख यांना आपण महाराष्ट्रामध्ये आपल्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी पाठवावं अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय राष्ट्रवादी.